भिवंडीमध्ये पिसाळलेल्या कुत्र्याचा हैदोस पाहायला मिळतोय। 50 ते 55 जणांना एकाच वेळी या कुत्र्याने चावा घेतलाय आणि चावा घेतलेल्यांमध्ये 18 शाळकरी मुलं, दोघांची प्रकृती त्यांच्यापैकी चिंताजनक असल्याची महत्त्वाची माहिती समोर येते। भिवंडी शहरातील शांतीनगर परिसरातील गौसिया मस्जिद परिसरातील ही धक्कादायक घटना आहे। आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो एकूण 50 ते 55 जणांना या पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतलाय। तर याविषयी अधिक माहिती देण्यासाठी विशाल वैद्य आपले प्रतिनिधी फोन लाइन वरून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। विशाल, कुत्र्यांचा हैदोस वाढत चाललेला आहे मुंबईमध्ये, भिवंडीमधून ही महत्त्वाची दृश्य समोर येत आहेत। नेमकं काय घडलंय, काय अधिक माहिती? प्राची, भिवंडीमधील शांतीनगर परिसरातील गौसिया मस्जिद हा जो भाग आहे, या ठिकाणी संध्याकाळी शाळा सुटल्यानंतर मुलं जी आहे ती आपापल्या घरी जात असताना एक पिसाळलेला कुत्रा जो आहे तो त्या ठिकाणी आला आणि अक्षरशः त्याने हैदोस घातला। जवळजवळ 18 ते 20 मुलांना जो आहे त्यांनी चावा घेतला आणि त्याचबरोबर त्या परिसरामध्ये असलेल्या 50हून जास्त जणांना त्याने चावा घेतला। यानंतर तिथले जे स्थानिक होते त्या स्थानिकांनी या कुत्र्याला ठेचून मारलेला आहे आणि हे जे जखमी आहेत, ही मुलं असतील आणि बाकीची जी जखमी आहेत 50 जण, त्यांना इंदिरा गांधी रुग्णालय जे आहे भिवंडी महापालिकेचं, त्या ठिकाणी उपचार आता त्यांच्यावरती सुरू आहेत। मात्र एकूणच भिवंडीमध्ये गेल्या काही दिवसांपासून 100च्या वरती जणांना कुत्र्या चावल्याच्या घटना ज्या आहेत घडलेल्या आहेत, त्यामुळे आरोग्य विभाग नेमकं करतंय काय भिवंडीचं, याकडे प्रश्न चिन्ह निर्माण होतंय। नक्कीच, अगदी बरोबर म्हणालात विशाल। आरोग्य विभाग भिवंडीतलं नेमकं करताय काय, हा प्रश्न नक्कीच या दृश्यांना पाहिल्यानंतर उपस्थित होतो। धन्यवाद तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल। भिवंडीमध्ये पिसाळलेल्या कुत्र्याने हैदोस घातलेला आहे आणि एकाच वेळी 50 ते 55 जणांना या कुत्र्याने चावा घेतला।